Good morning, everyone. Today we learn Sham's horse cart. What is horse cart? Horse cart means घोडा गाडी. आता हॉर्स कार्ट्सला काय म्हणतात मराठीत? घोडा गाडी. आता आपण बघणार आहे श्यामची घोडा गाडी. Let's see. Look, listen and read aloud. Shyam started in his horse cart to go to the fair. आता श्याम कुठे निघाले घोडागाडी घेऊन? तर फेअर मीन्स जत्रेला निघाले तो आता. On the way, Madhu and Meera said, "Can we come?" आता तो निघालाय तर त्या जाताना त्याला रस्त्यामध्ये मधु आणि मीरा भेटते. तर मधु आणि मीरा भेटल्यावरती तो ती काय म्हणतात, आम्ही तुला जॉईन करू का, आम्ही तुझ्या सोबत येऊ का? मग तो काय म्हणतो, ओ येस सेड श्याम. The dog saw them. He asked, "Can I come?" आता डॉग दिसतो त्यांना आणि ती काय विचारते, मी येऊ का? Can I come? Oh yes, said Shyam. They were going through the field. The peacock saw them and asked, "Can I come to the fair?" Oh yes, said Shyam. आता त्यांना पुढे गेलं कोण मिळतं तर पिकॉक. आणि तो पिकॉक सुद्धा त्यांना विचारतो, मी सुद्धा येऊ का तुमच्या सोबत? मग श्याम म्हणतो, ओ येस. When they were crossing the river, आता ते काय करतात, रिव्हर क्रॉस करतात, तेव्हा त्यांना the frog asked, "Can I come to the fair?" Oh yes, said all of them. Shyam said, "Come and sit near me." आता इथे त्यांना रिव्हर क्रॉस करताना फ्रॉग पण भेटतो. फ्रॉग सुद्धा विचारतो, मी सुद्धा येऊ का तुमच्या सोबत? मग तो काय, सगळेजण काय म्हणतात, ओ येस ये म्हणून. मग आता श्याम म्हणतो ये आणि माझ्या जवळ बस. They saw the fair from distance. आता त्यांना थोड्याच अंतरावरती ती जी जत्रा भरली असते ती दिसते. The peacock was so happy. It spreaded its feathers and started dancing. आता पिकॉक खूप खुश होतो आणि तो त्याचे जे पंख असतात मोरपीस ते पसरतो आणि तो डान्स करायला सुरुवात करतो. But one feather touched the dog's ear. He sprang up and barked loudly. आता इथे बघा काय दाखवलंय, ते जे फेदर असतं त्या मोराचं ते त्याच्या कानाला लागतं डॉगच्या आणि तो पटकन त्याला हे होतं गुलावून तो काय करतो, जोरात भुकायला सुरुवात करतो. Bark loudly. मधु was frightened. आता मधु काय होते, घाबरून जातं. मीरा fell on the frog. आणि मीरा त्या फ्रॉग वरती पडते. The frog fell on the horse. आता फ्रॉग त्या हॉर्स वरती पडतो. इथे बघा चित्रामध्ये फ्रॉग त्या हॉर्स वर पडलाय आणि हॉर्स सुद्धा घाबरतो. The horse was so frightened that he ran helter and skelter. आता काय होतं, जसं तो हॉर्स घाबरतो आणि तो इकडे तिकडे कसाही पळू लागतो. Shyam fell off, then Madhu and Meera also fell off. आता श्याम सुद्धा पडतो, मधु मीरा सुद्धा पडतात. One by one all of them fell off. आता त्या कार्ड मधले सगळे जण काय होतात, खाली पडतात. The horse kept running and stopped
when it reached near the fair. आता ते रिकामं जे कार्ट झालेलं असतं हॉर्स कार्ट ते काय होतं फास्ट पद पद कुठे जातं नियर द फेअर फेअरच्या जवळ जातं आणि इथे स्टॉप होतं. Sham, Madhu, Meera, the dog, the peacock and the frog were all panting when they reached. आता ते सगळेजण काय होतात तिथपर्यंत पोहोचतात पण तोपर्यंत ते दमतात पॅन्टिंग त्यांना दम लागलेला असतो. टिल देन द हॉर्स बिकम क्वाइट अँड रिलॅक्स. तोपर्यंत घोडा काय होतो रिलॅक्स होतो तोपर्यंत तो आराम करतो थांबतो तिथे. इन द इव्हनिंग दे रिटर्न हॅपीली इन द हॉर्स कार्ट. आणि संध्याकाळी ते रिटर्न येतात पण कसे येतात एकदम हॅपीली आणि कशामधनं येतात हॉर्स कार्ट मधनं बसून येतात. ओके दिस इज द लेसन ऑफ Sham's horse cart. I hope all of you understand.